धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातल्या भाटपुरा परिसरातही काल दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह भीषण गारपीट झाली। या नैसर्गिक आपत्तीमुळे केळी, पपई, टरबूज, गहू आणि हरभऱ्याचं अतोनात नुकसान झालंय। उभी पिकं जमीनदोस्त झालीत। डोळ्यांदेखत हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी हतबल झालाय। प्रशासनानं तातडीनं पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांना केली। पूर्ण शेती बर्बाद झालेली आहे। केळीचं एकही झाड उभं नाही, एकही खोड निघायसारखं नाही। आज जमीन तयार करायला मला कमीत कमी 1 ते 1.5 लाख रुपये लागणार आहेत। आता मरावं की जगावं अशी परिस्थिती माझी झाली आहे। म्हणून प्रशासनाने आम्हाला काहीतरी भरीव मदत करावी, आर्थिक मदत करावी ही प्रशासनाला विनंती। आज नैसर्गिक आपत्तीमध्ये वादळ आणि गारपीटच्या मारामध्ये टोटल सर्व 100% नुकसान झालंय आमचं। तर या नुकसान पाहून तोंडातून शब्द निघत नाही की काय बोलावं आणि काय करावं। परमेश्वरच मार्ग दाखवेल काय करावं काय नाही। बाकी आज 100% नुकसानाला आम्ही बळी पडलो आहेत नैसर्गिक आपत्तीमध्ये। प्रशासनाने आमच्याकडे याच्यावर थोडं लक्ष द्यावं।